खरं तर आपण पाहतोय धुळवड आणि होळी महाराष्ट्रामध्ये मोठे दोन सण साजरे केले जातात आणि ती परंपरा आहे। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आता खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये राजस्थानवरनं देखील काही पाहुणे या ठिकाणी आहेत आणि हे या ठिकाणी आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं एक मोठा उत्साह या ठिकाणी आता धुळवडीचा संपन्न करतायत। तर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत, बघूया त्यांचा आपण आता डान्स अनुभवलाय पाहिलाय, आता त्यांच्याकडे चर्चा करू। न्यूज मराठी 24/7 मध्ये कराळे पाटील आपलं स्वागत करतो। खरं तर प्रत्येक भारतामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी होळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केला जातो आणि त्यामध्ये धुळवड असते। काल धुळवड पाहिली, आपण होळी पाहिली, परंतु हा 5 दिवसाचा जो रंगपंचमीचा सण असतो त्या सणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात देखील राजस्थानवरनं काही मंडळी आहेत। तर खऱ्या अर्थानं ते उत्सव या ठिकाणी महाराष्ट्रात संपन्न करतात। आपण त्यांच्याकडे जाऊया। खरं तर राजस्थानी जरी असेल तरी त्यांना मराठी देखील बोलता येते। नमस्कार, मला सांगा तुम्ही ही जी परंपरा पुढे नेता ही प्रत्येक वर्षी साकारता का? हा, आम्ही दरवर्षी करतो। दरवर्षी तुम्ही जिथे राहता तिथे संपन्न करता? बिलकुल। मग आता तुमचे राजस्थानवरनं जी लोक तुमच्या इकडे राहतात ती साधारणतः आज या त्योहारामध्ये या आनंदामध्ये किती लोक सहभागी आहेत? 100 लोक आहे। 100 लोक। मग कशा पद्धतीने जाता? प्रत्येक ठिकाणी जाऊन जे खुशी असेल ते जे बोलवतो त्यांच्या घरी जातो। म्हणजे जिथे जिथे त्यांची दुकानं असतात त्या दुकानाच्या समोर जाऊन डांस करतो आम्ही। म्हणजे मारवाड़ी जो संस्कृति है उसको जीवित रखने के लिए हम सब मिलकर डांस मारवाड़ी तर आम्ही येतो सगळं। मारवाडी संस्कृती आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे बोलवलं तिथे जायचं आणि त्या ठिकाणी आनंद उत्सव संपन्न करायचा। खऱ्या अर्थानं हा सण किती दिवसाचा असतो? आमचा 1 महिन्याचा असतो। 1 महिनाभर चालतो? 1 महिन्याचा होळीच्या अगोदर म्हणजे होळी नंतर पण चालू असतो, होळीच्या अगोदर पासून चालू। साधारणतः आता तुम्ही तुमच्या गावाकडं आणि इकडं त्यामध्ये काय बदल असतो का? गावाप्रमाणे जिथे सण गावाप्रमाणेच असतो, सहमत असतो, काय फरक नाही। गावाकडे असंच असतं, इकडे इकडे आनंद तिकडे हे तर आपण इकडे कसे असतो, समजा जन्मभूमी सोडून आलं इकडे कर्मभूमीला आलं तर आपल्याला सगळ्या लोकांनी आपल्याला सहयोग करतोय, तेवढं आपण सगळे संघ मिळून आपलं होळी खेळतो। म्हणजे जिकडे जिकडे जाल तिकडे ते आपलं समजून राहायचं आणि सगळ्यांमध्ये मिसळून राहायचं। तर मला सांगा आता इकडची संस्कृती म्हणजे महाराष्ट्राची इकडे वेगवेगळे सण, बैलपोळा असेल किंवा अन्य काही सण, दसरा असेल, ते पण क्या बात आहे। आपण ऐकलंय की खरं तर महाराष्ट्रातले सण देखील ते या ठिकाणी संपन्न करत असतात। मग ते कुठला असो, यात्रा असो, उरूस असो, बैलपोळा असो, दिवाळी असो, सगळे सण त्या ठिकाणी असतो ना। बेलपोळा असतोय तर समजा हे गावात आता आपलं समजा बेलपोळा तर सगळे करतो। आता समजा 5, 10, 20 दुकान आहे ते सगळे म्हणत असं नाही की नाही करणार, सगळे करणार। आपलं काय खरं तर प्रत्येक सणाला ते या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि खरं तर आपला भारत देश हा शिवाजी जय जय राजस्थान, राजस्थान खऱ्या महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आपण ऐकले जय महाराष्ट्र, जय राजस्थान, हर हर महादेव। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत असताना खऱ्या अर्थानं आपला देश आपण सार्वभौम म्हणतो। सर्व जाती धर्माची लोक एकत्र गुण्यागोविंद आणतात, त्याचं एक प्रतीक आपण अनुभवतोय। महाराष्ट्रामध्ये महान का आहे तर त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व भारत देशाची लोक एकत्र राहत आहेत। जाट समाज समजून आणि खरं तर जाट समाजाची
खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. निश्चित आनंद ते घेत आहेत. आता आपण पुन्हा एकदा त्यांच्या आनंदाकडे पुन्हा एकदा जायचंय आणि पुन्हा एकदा त्यांचा कशा पद्धतीनं आनंद घेत आहेत तो पाहायचा आहे. बघू शकता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा डान्स चालू होतोय. शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. खऱ्या अर्थानं हा आनंद या ठिकाणी पाहायला आपण जिथे जाईल तिथे आपली माणसं या भावनेचं काम करतायत आणि आनंद घेतायत. खरं तर या ठिकाणी माझ्या हातामध्ये देखील आहे की त्यामध्ये एक आनंद मिळला जातोय. महाराष्ट्रातली जी परंपरा आहे, राजस्थानची जी परंपरा आहे, युपी बिहार सगळी राज्य एकत्र येत असताना या ठिकाणी अतिशय आनंद घेत आहेत आणि यामध्ये हा आनंद सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कॅमेरामन बलराम कराळे पाटील सह सुदाम कराळे पाटील, न्यूज मराठी 24/7. धन्यवाद.